नंतर दत्तात्रय षोडश अवतार चरित्र यातला आपण नंतर मुनींनी आपल्यासमोर योगा परवर्तक शुद्ध स्फटिकाप्रमाणे दिसणारी व दशदिशांना प्रकाशित करणारे महात्मे योगीराज रूप पाहिलं. क्षणात ते उत्तम त्रिगुणात्मक रूप दिसू लागले. अत्रींनी अकलश्मक तपाच्या योगाने ज्याची आराधना केली तो योगक्षम योगीराज योगसिद्धदायक प्रभू त्रींच्या संकल्पाच्या सिद्धीसाठी वरदान देण्यास सिद्ध झाला. तप्त कांचनासमान तैयमान षडभुज सुस्मित वदनाचा भगवान झोपेतून जागा केलेला मनुष्य क्षणात बहिर्मुख होतो. त्याप्रमाणे चित्प्रकृतीच्या आशयाने शबलत्वा धारण करून बहिर्मुख होतो. त्याप्रमाणे चित्रपटाच्या आशयाने शबल धारण करून बहिर्मुख होऊन भक्तवराच्या दयाबुद्धी तत्काळ प्रकट झाला. तो पुण्य कार्तिक मासातील कृष्ण पक्षातील प्रतिपदेच्या दिवशी होता. रोहिणी गुरुवार प्रथम मूर्ती शुभकाली त्रिवरदा नावाचा ईश्वराचा अवतार झाला. ती मूर्ती तप्त सुवर्णाप्रमाणे तेजस्वी षडभुजा सुस्मी वदनाची तृणात्मक मायायुक्त त्रिमूर्ती वेशधारी ब्रह्मा विष्णू शिव लक्षणाने लक्षित होती. त्या मूर्तीच्या खालच्या 2 हातात माला कमंडलू, मधल्या 2 हातात डमरू व त्रिशूलाचा हाताचा शुभ असे शंख व चक्र धारण केले होते. अशा षडभुज त्रिवरदाने वरदाचे ध्यान करावे. हे ते जाणावे की खाली हातातील ब्रह्मचिन्ह, मधल्या हातात विष्णुचिन्ह